बिलकुल शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारने केलेली आहे। ही कर्जमाफी अतिशय बोगस आहे। ही कर्जमाफी नव्हे तर ही कर्ज वसुलीची मोहीम आहे। विधानसभेच्या प्रचारात राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री असलेले एकनाथजी शिंदे साहेब यांनी 7-12 कोरा 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 अशी भाषणं केलेली खूप ठिकाणी, आणि मला असं वाटतं कोरा करण्याचं आश्वासन त्यांनी पाळलं, उलटं भोरा झालं। आणखी त्याच्यावर आणखी वेगवेगळे कलम, वेगवेगळ्या प्रकारचं 7-12 लिहिलं जातं आहे, कर्जाची वाढ होते। आणि म्हणून मला असं वाटतं ही कर्जमुक्ती महत्त्वाची आहे। हा 7-12 कोरा गेला पाहिजे। शेतकऱ्यांच्या ह्या भावना आहे आणि त्या आम्ही मला असं वाटतं पायऱ्यावर आंदोलन करून व्यक्त केलेल्या आहे। बिलकुल आंदोलनं झालेली आहेत आणि हे आंदोलनं आता विधान भवनावर पोहोचलेलं आहे। सर आज आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये शिंदेचं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा मोठा गेम झाल्याचं पाहायला मिळते। महायुती असाच होणार आहे, तो गेम असाच होणार आहे। त्यांना वाटतं की आपण फार मोठे होतोय, पण भारतीय जनता पार्टी असाच गेम करणार आहे। गनिमत आणखी 2-3 ठिकाणी झाला असता, पण ते वाचले एकाच ठिकाणी झाला। आता ज्या पद्धतीने गर्दी वाढते, 6 खासदार सुद्धा गेले, तर भविष्यात यांच्यासोबतही असाच गेम होईल। जे गेलेले त्यांचं काय आता परिस्थिती जाऊन बघा तुम्ही। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही हे सगळे लोक नुसते काही प्रलोभनं, आश्वासनं, सत्ता संपत्तीच्या प्रलोभनाने जात असतील, पण मला असं वाटतं जो स्वाभिमान आहे, निष्ठा आहे, ती तर महत्त्वाची आहे, ती यांनी सगळी गहाण ठेवलेली। काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे ऑपरेशन टायगर हे सक्सेसफुल झालेलं आहे। मला असं वाटतं ज्यावेळेस ते ऑफिशियल डिक्लेअर करतील त्यावेळेस त्याच्याच बोलू। आज संध्याकाळी 4 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहे, खासदार सुद्धा उपस्थित राहतात। काही हरकत नाही, या गोष्टी होत असेल, मला असं वाटतं या गोष्टी झाल्या असतील तर त्याला मला असं वाटतं काही हरकत नाही। शिवसेना माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या लोकांना मतदारसंघात तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, आणि येणार का ज्या निवडणुका येतील त्या शिवसेनेचे तरुण लोक आम्ही निवडून आणू। ज्या ठिकाणी बंडखोरी झालेली आहे, ज्या ठिकाणी खासदार सोडून गेले, त्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे जाऊन प्रचार करणार आहे, त्याचा किती परिणाम होईल असं प्रचार नाही आहे, तो दौरा आहे, शिवसैनिकांच्या गाठीभेटी आहे। कारण शिवसैनिकांनाही या सगळ्या बाबतीत मला असं वाटतं मार्गदर्शनाची आवश्यकता असते, ती प्रचार नाही आहे, तर तो दौरा आहे। मला वाटतं नियमित दौरा होत असतो तो आता या मतदारसंघात। दानवे साहेब, पण ज्यावेळी पक्ष फुटतो किंवा आमदार जातात आणि मग खासदार जातात, त्याच्यानंतर शिवसेनेचे नेते हे दौऱ्यासाठी बाहेर पडतात, त्याआधी का पडत नाहीत हा देखील मला असं वाटतं आपल्याला ज्ञात असेल मागच्या काळात अतिवृष्टीसाठी उद्धवजी ठाकरे साहेबांनी किमान मला असं चांगलं आठवतं की 24 ठिकाणी दौरा केला होता, आणि त्यामुळं फक्त असं झाल्यावरच उद्धवजी फिरतात किंवा शिवसेने नेते फिरतात हे चुकीचं आहे। शिवसेनेचे नेते सातत्याने फिरत असतात, आपल्याला ते मला असं वाटतं एखाद दिवस। सर, नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यातला अंतर्गत वाद जो आहे किंवा नाराजी जी असेल ते आता सोशल मीडियावर पाहायला मिळते। मला माहिती नाही, मला आता तुमच्याकडून कळालेलं आहे। मुख्यमंत्र्यांना देखील त्यांनी मेन्शन केले आणि म्हटले की उद्धवजींनी जे पत्र लिहिलेलं होतं तुम्हाला ते लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करा, कारण यांचा मानसिक त्रास आता दिसून येतोय। मला असं वाटतं भास्करराव जाधव हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत। मिलिंद नार्वेकरांना काही मांडायचं असेल तर त्याला पक्षप्रमुख हा मार्ग आहे। अशा पद्धतीनं फार सोशल मीडियावर अशा पद्धतीने भूमिका पक्षाच्या व्यक्त करण्याची आवश्यकता नाही।